नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज आपण अशी युनिक म्हणजे बुंदीचे मोदक बनवणार आहोत। मला तर वाटते आपल्या YouTube चॅनलवर खूप साऱ्या लोकांनी रव्याचे नाही तर उकडीचे मोदक बनवले असेल, पण आपण अशी युनिक बुंदीचे मोदक ट्राय करणार आहोत। पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपण विचारा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी ही मी 1 वाटी हे बेसन घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे हे बेसन, आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। मीठ तुमच्या आवडीने घ्या। आणि हे चिमूटभर खायचा जो सोडा असतो आपला तो घेतलेला आहे। आता ह्या पिठामध्ये पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा मिक्स करायचा आहे आणि त्याचं छानपैकी पातळ असं पीठ तयार करायचं आहे। हे बघा, आता हे असं सोडा, मीठ आणि पीठ हे एकत्र करून पाणी घालून असं थोडंसं पातळ त्याचं बॅटर तयार करायचं। त्याच्यातल्या गाठी पूर्ण बेसनाच्या अशा हे झाल्या पाहिजेत, पाण्यामध्ये मिक्स झाल्या पाहिजेत, गाठी नाही राहिल्या पाहिजेत। आता हे बघा, आता हे मी तेल घेतलेलं आहे, मी एक त्याच्यामध्ये घाणा तळलेला आहे, त्यामुळं तुम्हाला असं वाटत असेल की नाही का म्हणजे तेल हे झालंय म्हणून, पण आता मी तुम्हाला दाखवते। आता आपल्याला ते बुंदी ती पाडताना काय होतं, त्याच्यामध्ये ते आपल्याला ती पाडता येत नाही। मग त्यासाठी साधा सिंपल उपाय म्हणजे हे बघा, असं चमच्याने आहे ना त्याच्यामध्ये ते असं वरून सोडायचं, तेल चांगलं तापवून घ्यायचं कडकडीत। हे बघा, मी दाखवते तुम्हाला। असं हे व्यवस्थित, म्हणजे त्याने काय होतं, ते बुंदी पण पाडायची गरज पडत नाही आणि ते काहींना ते जमत नाही, त्याच्यामुळं मग हे चमच्याने जरी टाकलं तरी सुद्धा ते व्यवस्थित तसंच पडतं, कारण ते नंतर आपल्याला थोडंसं आणि हाताने कुस्करलं ना तरी पण व्यवस्थित ते होऊन जातं। हे बघा, चमच्याने टाकल्यामुळं सुद्धा आणि एकदम असं हे बघा, मिक्सरमध्ये फिरवायची पण गरज नाही, तुम्ही हाताने कुस्करलत ना तरी पण ते कुस्करलं जातंय। बघा, हे बघा, आता हे मी सर्व असंच मगाशी दाखवलं चमच्याने, तसं मी हे सर्व हे तळून घेतलेलं आहे। आता आपल्याला आणि जर हाताने कुस्करायचं म्हणलं तरी हे बघा, हे असं, आणि जर तुम्हाला म्हणजे हे होत असेल हाताला तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरला फिरवलं तरी चालेल, पण आता मी तर हेच करणार आहे, हातानेच कुस्करणार आहे। हे बघा, हे तुम्हाला दाखवते, कारण हाताने कुस्करण्यामुळे सुद्धा ते एकदम बारीक आणि व्यवस्थित होतंय, कारण मिक्सरला पण कसं थोडंसंच फिरवावं लागेल, नाहीतर मग एकदमच त्याचं हे होतो, भुगा होतो एकदम। आपण सोडा टाकल्यामुळं ह्याच्यामध्ये ते एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत असं नाही का आपण म्हणतो, कुरकुरीत झालेलं आहे। मग हे बघा, मी तुम्हाला दाखवते, एकदम हाताने हे केलं तरी ते तसंच होतंय। हे बघा, आता मी हाताने कुस्करून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचंय, साखरेचा पाक करून घ्यायचा आहे, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आता ही मी साखर घेतलेली आहे, अर्ध्या वाटीच्या थोडीशी वरती आहे साखर। तर ह्या वाटीने जशी आपण ही साखर घेतली त्याच वाटीने आपल्याला ह्याच्यामध्ये साखरेचा पाक करण्यासाठी पाणी घ्यायचंय। तर आता ही मी अर्ध्या वाटीच्या थोडंसंच वरती साखर आहे, त्याच्यात आता अर्धी वाटीला थोडं कमी असं पाणी घेणार आहे। मी तुम्हाला पाणी पण दाखवते। हे बघा, अर्ध्या वाटीच्या पण थोडंसंच खाली आहे पाणी, किंवा अर्धी वाटी पाणी घेतलं तरी चालेल। तर मग आता हे आपल्याला साखर पाणी ह्याचं दोन्ही मिळून आपल्याला असा पाक तयार करून घ्यायचा आहे साखरेचा। हे बघा, आता हे दोन्ही मिक्स केलंय मी, आता आपल्याला ह्याचा पाक तयार करायचा आहे। हे बघा, आता हा मी फूड कलर घेतलेला आहे, तर हा फूड कलर पण आपल्याला ह्या पाकामध्ये मिक्स करायचा आहे, जेणेकरून काय होतं, म्हणजे ऑरेंज कलर दिसायला पण छान दिसतो। हे बघा, आता हा ऑरेंज कलर पण मी मिक्स केलेला आहे। आता आपल्याला हा फक्त साखर विरघळेपर्यंत एवढाच करायचा आहे, आपल्याला असंच पाक तयार करायचा आहे। बघा, पाकाला एकदम उकळी वगैरे आलेली आहे, फक्त साखर विरघळेपर्यंतच ठेवायचं आहे, जास्त एकतारी वगैरे पाक करायचं नाही ह्याचं। हे बघा, आता आपल्याला
हे जे मी तुम्हाला क्रश करून दाखवलं होतं, आता ह्या पाकामध्ये आपल्याला ते पूर्ण मिक्स करायचं आहे. हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये पूर्ण ते मिक्स करून घेणार आहे. हे बघा, आता हे मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, काजू बदाम. तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रुट्स घ्या. आणि मी ह्याचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत. आता हे पण आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. हे बघा, आता हे आपल्याला पूर्ण त्याच्यात मिक्स करायचे आहेत. हे बघा, आता हे मी मिक्स केलेले आहेत. हे बघा, आता हे मी असे ह्याचे मोदक बनवलेले आहेत, साच्यामध्ये बनवलेले आहेत. तर बघा, दिसायला पण आणि खायला पण खूप टेस्टी आहेत, बनवायला पण सोपे आहेत. हे बघा, साधे सिंपल आणि पटकन आणि झटपट होतात हे मोदक, खायला पण खूप टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ते. हे बघा, अशा प्रकारे आपले बुंदीचे मोदक बनून झालेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.